काही दिवसांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला। यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हुंडाबळीची घटना समोर आली आहे। पिंपरी चिंचवडच्या बोराडेवाडी येथे हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे। किरण नावाच्या एका 26 वर्षीय विवाहितेने 17 जुलैच्या मध्यरात्री तिच्या राहत्या घरी गळफास घेतला। किरण आणि आशिषचा जून 2022 मध्ये विवाह झाला होता। मात्र लग्नाच्या 6 महिन्यानंतर आरोपी आशिषने सासरी दुचाकी आणि हुंडा म्हणून 5 लाखांची मागणी केली होती। या प्रकरणी पती आशिष दीपक दामोदरला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। मात्र त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। किरणचा पती आशिष दामोदर हा दारू पिऊन तिला सतत शिवीगाळ आणि मारहाण करत होता। तसेच आत्महत्या करण्यापूर्वी आशिषने तिला बेदम मारहाण केल्याचा आरोप किरणच्या कुटुंबियांनी केला। किरण आणि आशिषला 1.5 वर्षांचा लहान मुलगा देखील आहे। दरम्यान हुंडाबळीसारख्या घटना थांबवण्यासाठी समाजाने आणि प्रशासनाने कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे। हेच आता पुन्हा एकदा या घटनेनंतर समोर येत आहे।